ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता मालिकेमध्ये आलेला आहे. आत्तापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की या सगळ्यामध्ये मात्र आता सायलीला आजच्या भागात अटक झाली आणि आता हा जबरदस्त घाणेरडा ट्विस्ट आलेला आहे. पण सत्याचा विजय होणार हे आपण पाहिलेलं आहे आणि काहीही झालं तरी आता अर्जुन आपल्या सायलीला एक दिवस सुद्धा मात्र आता त्या जेलमध्ये राहू न देण्यासाठी साम, दाम, दंडभेद इतकंच काय तर आता सायलीचा ज्या मुलींवरती जीव आहे, त्यांना आता या सगळ्यामध्ये वाचवण्यासाठी अर्जुनने जे काही कृत्य आता केलेलं आहे, ते सगळं मात्र आपल्याला पाहायला मिळणार. इतकंच नाहीये तर आता या सगळ्याच्या मागे असलेला मास्टरमाइंड प्रिया, हिलासुद्धा मात्र आता कशा पद्धतीने एक्सपोज केलेलं आहे, या आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एका झटक्यात अर्जुनने एक रात्रसुद्धा आपल्या बायकोला जेलमध्ये कसं राहू दिलेलं नाहीये आणि प्रियाने जी काही घाणेरडी कारस्थानं केलेली आहेत, त्या कारस्थानांचा मात्र आता अर्जुनने आणि सायलीने दोघांनी मिळून कसा खात्मा केलेला आहे, सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया. छोटासा व्हिडिओ चुकवू नका. प्रेक्षकांनो, ज्या वेळेला मात्र आता सायलीला समजलेलं आहे की मुली आता गायब झालेल्या आहेत आणि त्यावेळेला मात्र आता सायली खूपच अस्वस्थ झालेली आहे. अस्वस्थ झालेली सायली फोनवरती फोन करते आणि आता ती या सगळ्यामध्ये काहीही झालं तरीसुद्धा आपल्या आता म्हणजे त्या मुलींना शोधण्याचा प्रयत्न करत आहे. पण या सगळ्यामध्ये मुली आता कुठेच दिसत नाहीयेत. म्हणून आता इकडे अस्वस्थ झालेली सायली मात्र आता कंटिन्युअसली कुसुमला फोन करते. पण त्याच वेळेला मात्र आता लगेचच इकडे अर्जुन सांगायला लागतो, "हे बघ बायको, तू आता इतकं टेन्शन घेऊ नको. काहीही झालं तरीसुद्धा त्या मुलींना शोधून आणण्याचं काम आता मी करणार म्हणजे करणार. तू या सगळ्यामध्ये चिंता करू नकोस." असं म्हटल्यावरती मात्र आता श्वेता सांगते, "सायलीताई, तू स्वतःला त्रास करून घेऊ नको. तू त्रास करून घेऊन मात्र आता या सगळ्यामध्ये त्या मुली किडनॅप झाल्यात, त्या काही परत येणार आहेत का?" पहिल्यांदा श्वेताच्या तोंडून किडनॅप हा शब्द ऐकल्यावरती मात्र घरातल्या सगळ्यांनाच थोडासा डाऊट आलाय आणि त्यावरती प्रतिमा म्हणते, "काय गं, तू असं कसं म्हणतेस किडनॅप झाल्या? अगं, मुली कुठेतरी दुसरीकडे गेल्या असतील ना, किडनॅपच कशाहून झाल्या?" आणि त्यावरती मात्र आता श्वेता म्हणते, "नाही, म्हणजे इतका उशीर झाला ना, म्हणून मला इकडे वाटत होतं की या सगळ्यामध्ये कदाचित मात्र आता त्या मुली किडनॅप झाल्या असतील. पण त्यावेळेला सगळेजण खूपच गडबडीत असल्या कारणाने इतका काही विचार करत नाहीये की श्वेता आता काय बोलते, कसं बोलते. पण कुठेतरी सगळ्यांच्याच डोक्यामध्ये अचानकपणे श्वेताने किडनॅपिंगचा विषय काढलाय, ही गोष्ट मात्र कुठेतरी बसलेली आहे आणि त्यामुळे सगळेच जण याच्यामध्ये मात्र आता अस्वस्थ झालेले आहेत. पण त्याच वेळेला मात्र अर्जुन म्हणतो, "हे बघ बायको, काहीही झालं तरी आता मी तुला कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ देणार नाहीये. कारण आता काहीही झालं तरी तुझ्यासाठी टेन्शन घेणं आणि आता स्वतःला त्रास करून घेणं हे योग्य नाहीये. इतकंच काय तर या सगळ्यामध्ये काहीही झालं तरीसुद्धा मात्र आता तू इकडे स्वतःला त्रास करून बाळाला त्रास करू नको." सायली म्हणते, "पण मी तुमच्यासोबत येणार म्हणजे येणार." आणि त्यावरती मात्र आता अर्जुन इकडे सांगायला लागतो, "असं काय करतेस? हे बघ, मी जाऊन बघतो ना." आणि त्यावरती मात्र आता लगेचच इकडे सायली सांगायला लागते, "नाही अर्जुन सर, मी या सगळ्यामध्ये काहीही झालं तरीसुद्धा येणार म्हणजे येणार." आता अर्जुन म्हणायला लागतो, "ठीक आहे, तुला जर का यायचंच आहे ना, तर चल माझ्यासोबत." यावरती पूर्णाई म्हणते, "हे बघ सायली, तू आता त्या आश्रमाची ओनर आहेस किंवा आता त्या आश्रमाचा सगळा कारभार तू बघतेस, म्हणून तुला जाणं जरी गरजेचं असलं तरी आता एक गोष्ट लक्षात घे, तुला स्वतःची काळजी घ्यायची आहे, तुला आता बाळाची सुद्धा काळजी घ्यायची आहे." असं म्हटल्यावरती सायली म्हणते, "हो पूर्णाई, मला आता कळतंय." तोपर्यंत चैतन्य म्हणतो, "अर्जुन, आपण एक काम करूया, सायली वहिनीला आश्रमात जाऊ दे, ती आता मधुभाऊंशी बोलेल, आपण दोघं जण पोलीस स्टेशनला जाऊया, काय वाटते तुला?" यावरती अर्जुन म्हणतो, "ठीक आहे, तू जे काही बोलतोयस ना ते आता मला इकडे पटलेलं आहे. मी आता जातो, आपण दोघं जण जाऊया सगळा शोध घेण्यासाठी आणि सायलीला मधुभाऊंच्या इथे पाठवूया, जेणेकरून ती तिकडे सेफ पण राहील आणि या सगळ्यामध्ये मात्र आता सायलीला काही त्रासही होणार नाही." असं म्हटल्यावरती मात्र आता सगळेच जण निघालेले आहेत, ते म्हणजे इकडे आता बाहेर पडतात आणि तोपर्यंत अश्विन आता सांगायला लागतो, "तुम्ही चिंता करू नका, मी इथे घरीच थांबतोय. मला काही कळलं तर मी तुम्हाला कळवतो." सगळेजण निघालेले आहेत. तोपर्यंत अर्जुनला फोन आलेला आहे इन्स्पेक्टर सावंतांचा आणि इन्स्पेक्टर सावंत आता अर्जुनला सांगत आहेत की, "अर्जुन सर, म्हणजे मला मधुभाऊंचा फोन आला होता. मी तशी म्हणजे ऑफिशियल कंप्लेंट नोंदवून नाही घेतलेली आहे.
कारण 24 तास आता पूर्ण झालेले नाही आहेत. पण म्हणूनच आता मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, तुम्ही या सगळ्यामध्ये तिकडून ताबडतोब निघा. मला काहीतरी सस्पिशियस गोष्ट वाटते. मुली आता किडनॅप होण्याची शक्यता आहे. इकडे मधुभाऊ कंटिन्युअसली कुसुमला कॉल आणि त्याच वेळेला कुसुम आता सांगते, मधुभाऊ तुम्ही आता उगाचच स्वतःला त्रास करून घेऊ नका. काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मुली आपल्या सुखरूप असतील. मधुभाऊ म्हणतात, कशा सुखरूप असतील? मला कळ की नक्की काय झालंय? यावरती ती म्हणते, कदाचित कोणीतरी त्यांना आता पकडलं असेल का? यावरती आता इकडे कुसुम सांगायला लागते, मला खरंच भीती वाटते. यावरती मधुभाऊ म्हणतात, पण आश्रमातल्या मुलींना किडनॅप करून कुणाला काय मिळणार आहे? म्हणजे आपण कितीही म्हटलं ना, की आश्रमातील मुलींना मात्र आता किडनॅप करणाऱ्या माणसाने काय विचार करून केला असेल, त्यांना फिरवती म्हणून आता काहीतरी आपल्याकडून मिळणार आहे का? यावरती कुसुम म्हणते, मधुभाऊ मला सुद्धा हे विचार येतोय मनात, पण ना मी आता इथे एका माणसाला भेटले होते आणि त्यावेळेला तो माणूस म्हणाला होता, की त्या मुलींचा पाठलाग करत एक व्हॅन तिकडे आता आली होती आणि त्या व्हॅनमधनं काही माणसं उतरली. पण त्या माणसाने लांबून हे सगळं पाहिलं, की ती मुलींना दमदाटी करून आता व्हॅनमध्ये नेत होती. असं म्हटल्यावरती मधुभाऊ म्हणतात, "अरे देवा! म्हणजे आता ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट घडलेली आहे. अगं मुली-मुलीच आहेत ना, त्यामुळे नको ते विचार मनामध्ये मात्र आता येत आहेत." कुसुम सांगायला लागते, "मधुभाऊ मला आत्ताच फोन आलेला अर्जुन सरांचा, की सायली तिकडे यायला निघाले. तर आता तुम्ही सायलीला काहीही यातली गोष्ट सांगू नका. कारण बिचारी आधीच प्रेग्नंट आहे आणि त्याच्यातच जर का तिची आता तब्येत बिघडली तर मात्र आपल्याला हे सगळं कठीण जाईल." असं म्हटल्यावरती मधुभाऊ म्हणतात, "इकडे आड आणि तिकडे विहीर अशी माझी अवस्था झाली गं कुसुम. मला खरंच काहीच कळत नाहीये, की हे सगळं काय चाललंय." आणि त्यावरती कुसुम म्हणते, "मधुभाऊ नका काळजी करू. बघूया आपण काहीतरी या सगळ्याचा सोक्ष लावून आता मोकळे होऊ." असं म्हणत ती आता मधुभाऊंना समजवते आहे. मधुभाऊ मात्र अस्वस्थ आहेत आणि ते आता काकांना सांगत आहेत, की खरंच या सगळ्यामध्ये कळतच नाहीये, की म्हणजे काय करायचं आहे? कशा पद्धतीने मुलींना शोधायचं आहे? बरं तो सायली आता आश्रमात आलेली आहे. ज्यावेळेला सायली आता आश्रमामध्ये आलेली आहे आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे लगेचच सायली आता सांगायला लागते, "काय झालं मधुभाऊ?" आणि कुसुमताई सुद्धा घरी आले. कुसुम आता सांगायला लागते, "सायली एक काम करूया, आपण आता पोलीस स्टेशनला जाऊया. पोलिसांना काहीतरी खबर-बात लागली असेल. तोपर्यंत मात्र आता चैतन्य, अर्जुन हे दोघं जण ज्यावेळेला बाहेर पडलेले आहेत आणि त्याच वेळेला त्यांना आता मुलींना किडनॅप केल्याची न्यूज इकडे समजलेली आहे. बरं तोपर्यंत मात्र आता कुसुम इकडे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे कुसुमने फोनवरती सांगितलंय, की मुलींना एक व्हॅन घेऊन गेले मात्र आता ही गोष्ट ज्यावेळेला सावंत इन्स्पेक्टरपर्यंत पोहोचलेली आहे आणि त्याच वेळेला सावंत लगेच फोन करतायत आणि फोन करून मात्र आता सावंत तिकडे सांगतायत, की अर्जुन सर, जी काही आता ती आपल्याला सापडलेली व्हॅन आहे ना, त्याचा नंबर ट्रॅक करण्यात आलेला आहे आणि त्या नंबरवरती मात्र आता मुलींना शोधून काढण्याचं काम चाललंय. तुम्ही चिंता करू नका." असं म्हणत मात्र आता सावंत इन्स्पेक्टर त्या व्हॅनला ट्रॅक करतायत आणि ट्रॅक करून त्या व्हॅनच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आणि त्याच वेळेला मात्र आता त्या व्हॅनचा साधारणपणे पत्ता आपल्याला लागलेला आहे. असं ज्यावेळेला मात्र आता इन्स्पेक्टर साहेब बोलायला लागलेले आहेत, त्यावेळेला अर्जुन सांगतोय, "ताबडतोब तिकडे आम्हाला घेऊन चला आणि ताबडतोब ती व्हॅन आपल्या ताब्यात घेतली पाहिजे. कुठे त्या मुली आहेत हे पण पाहिलं पाहिजे." ताबडतोब अर्जुन आणि इन्स्पेक्टर सावंत आणि चैतन्य हे तिघंही जण निघालेले आहेत. ते म्हणजे त्या मुलींचा शोध घेण्यासाठी. फायनली मात्र आता इकडे अर्जुन सगळेजण पोलीस स्टेशनला आलेले आहेत आणि त्याच वेळेला कुसुम आता सायलीला सांगते, "अर्जुन सरांचा मला फोन आलेला होता. अर्जुन सर या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे मुलींना घेऊन येतायत." आणि तितक्यात मुलींना घेऊन आता अर्जुन आलेला आहे. मुली खूपच घाबऱ्या-घुबऱ्या झालेल्या आहेत. त्या मुलींना काहीच कळायला मार्ग नाहीये, की आपल्यासोबत हे सगळं काय होतंय आणि त्या मुली आता घाबरून, भेदरून इकडे-तिकडे पाहत आहेत. आणि त्याच वेळेला मात्र आता सायली म्हणते, "काय गं मानसी, कुठे होतात तुम्ही?" मानसीला काहीच कळत नाहीये. मानसी आता पुरती गोंधळून गेलेली आहे आणि त्यावरती सायली आता सांगायला लागते, "मानसी, मानसी कुणी पकडलेलं तुम्हाला? काय पकडलेलं तुम्हाला? तुम्ही आता सांगाल का?" त्यावरती त्या मुली सांगायला लागतात, "ताई, ताई हे सगळं करणारी व्यक्ती आता दुसरी-तिसरी कोणी नाहीये.
कारण फोनवरती ते आता सगळेजण सांगत होते ते म्हणजे प्रियाला आणि प्रियाताईला ते आता सांगत होते की आता आम्ही मुलींना पकडलंय आणि प्रिया त्यांना सांगत होती की इकडे सायलीला मी आता जेलमध्ये बोलवणार आणि हे सगळं प्रियाताईने केलेलं आहे असं म्हणत मानसी मात्र आता हुशारीने सगळ्या गोष्टी ऐकते आणि त्या गोष्टी मात्र आता इकडे सायलीला सांगायला लागलेली आहे. सायलीला मात्र आता धक्का बसलाय आणि त्याच वेळेला सायली आता सांगते, बघितलं इन्स्पेक्टर सावंत, आत्ताच्या आत्ता ह्या प्रियाचा पर्दाफाश करायला पाहिजे असं म्हणत मात्र आता इकडे प्रियाला सावंतांनी समोर आणलंय. ज्या वेळेला सावंतांनी प्रियाला मात्र आता समोर आणलंय आणि त्यावेळेला प्रियाचे धाबे तणांडलेले आहेत. प्रिया या सगळ्यामध्ये हादरले आणि आता काही झालं तरी सुद्धा मात्र आता इकडे प्रियाने केलेली कारस्थानं उघडकीला आलेली आहेत. एका झटक्यात मालिकेचा ट्रॅक आता बदललाय आणि प्रिया या सगळ्यामध्ये फायनली मात्र आता अडकलेली आहे आणि प्रिया पूर्णपणे या सगळ्याच्या ट्रॅकमध्ये अडकले.